कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल माझा चेहरा असा का? तर मी तुम्हाला सांगेल की ना, येऊन फक्त 3च दिवस झालेले आहेत. खरं म्हणजे आम्ही कुठे बाहेर अजिबात जात नाही, घरातल्या घरातच आहोत. पण एवढंच की आम्ही 2 दिवस खूप कामं केलेली आहेत. वरचा माळा साफ केला, हे सगळं माती वगैरे पूर्ण ढिगारा पूर्ण इथे मातीची जी होती ती पूर्ण इथे बॅक साईडला इकडे ह्या साईडला पूर्णपणे भर दिलेली आहे, तेही तुम्हाला दाखवेल. त्यामुळे ही सगळी अवस्था आहे. असू दे. आणि मी तुम्हाला सांगेल, गावाला 12पासून खूप कडक ऊन पडतं, त्यामुळे आम्ही बाहेर अजिबात जात नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत. तर मी तुम्हाला गावाकडच्या घराची पूर्णपणे तुम्हाला मी होम टूर दाखवणार आहे. आणि पप्पांचं बालपण ज्या घरात गेलेलं आहे, म्हणजे पप्पांचं बालपण ज्या घरात होतं, पप्पा ज्या घरामध्ये जन्माला आले, ते घर मी तुम्हाला लांबून दाखवणार आहे, जवळून नाही म्हणजे लांबूनच दाखवणार आहे, कारण आम्ही तिथे नाही जात. कारण खूप सारे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे आम्ही तिथे अजिबात जात नाही. सो या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आणि मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो ना, तेव्हा त्या घरामध्ये पप्पांचं जे घर होतं आधीचं, जसे सर्व्हिसला गेले ना, निघाले ना पप्पा, तसं त्यांना त्रास व्हायला लागला. असं आम्ही एवढं त्यांना लहानपणापासून, लहान मुलं होती ती, आणि तेव्हापासून ते म्हणजे जसे वडील गेले त्यांचे, तर ते लोक सगळं म्हणजे जमीन बिमीन आम्ही मोठे म्हणजे असं की म्हणजे त्यांनी आमचा म्हणजे आज 50 वर्ष झाली ते जमीन खातात आमची, आम्हाला देत नाही. म्हणजे असं आहे की ना, जेव्हा पप्पा म्हणजे पप्पा काही बोलत नाही ना, ते शांत आहेत. पप्पा साधे सिंपल आहेत आणि उलट नाही करत, बोलत नाही, ते दादागिरी करतात, नेडे शब्द वापरतात, त्याच्यामुळे ते बोलतात शांत बसावं, आपण काय त्यांनी करू. कसं आहे माहिती आहे तुम्हाला, पप्पांचं शिक्षण कंप्लीट झालं आणि तेव्हा संप काळ होता. संप काळामध्ये पप्पांना तहसीलदाराची नोकरी मिळाली, त्यासाठी पप्पा बाहेर पडले. आणि एकदा पप्पा बाहेर पडल्यानंतर पप्पा बाहेरच सेटल झाले वगैरे, बदलापूरला सेटल वगैरे झाले. आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे का, इथे जे पप्पांचे जे भाऊ आहेत, म्हणजे 2 भाऊ पप्पा सरांपेक्षा मोठे आहेत, पप्पांपेक्षा ते 2 लहान भाऊ आहेत. तर ते पप्पांना बोलतात की तुला नोकरी आहे, तुझा ब्लॉक आहे, मग तुला कशाला गरज आहे, तुला शेतीची गरज काय वगैरे, या सगळ्या गोष्टी होत्या वगैरे. 10-12 एकर काय यांना सोडून द्यायची का? खूप सारे प्रॉब्लेम आहेत व त्यामुळे आम्ही त्या घरात अजिबात जात नाही. पण मी तुम्हाला एवढं सांगेल की आम्ही जेव्हा छोटे होतो ना, म्हणजे मी काहीतरी 8वी-9वीला असेल, माझा भाऊ काहीतरी 6वी-7वीला असेल, माझी ती ताई आहे तीसुद्धा काहीतरी 9वी-10वीला असेल वगैरे. आम्ही इथे आलेलो आहोत. इथे आमची आजी तिथे राहायची, त्या घरातच राहायची. आम्ही खूप साऱ्या आमच्या त्या घरामध्ये आठवणी आहेत. धुळीवंदनच्या दिवशी आजी, आम्ही वगैरे खूप सारी धमाल केलेली आहे. सगळी काकांची मुलं आम्ही एकत्र येऊन त्या घरात खूप धमाल केलेली आहे. सो खूप जुन्या आठवणी आहेत त्या घरामध्ये. पण आम्ही आता नाही जात तिथे. खरं म्हणजे तिथे सगळी माणसं चांगली आहेत, पण त्या घराची काकी आहे ना, ती डेंजर आहे, भयंकर डेंजर आहे. त्यामुळे सगळे फाटे फुटलेले आहेत, नाही तर बाकी सगळी माणसं चांगली आहेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण मी तुम्हाला पूर्ण घराची होम टूर दाखवते. तर गाईस, तुम्ही बघू शकतात, हे जे समोर जे तुम्हाला घर दिसतं का, हे जे घर दिसतं का, हे तर हा जो गेट हा म्हणजे पुढचा भाग आहे, हा पाठीमागचा भाग आहे. तर हे बाप्पा या घरामध्ये जन्माला आलेले आहेत आणि बाप्पांचं बालपण पूर्णपणे या घरात गेलेलं आहे. ज्ञानेश, तर पप्पांचं ते बालपण आहे ते पूर्ण ह्या घरामध्ये गेलेलं आहे. पप्पा या घरात जन्माला आलेले आहेत. खरं म्हणजे म्हणजे पप्पांना 2 भाऊ आहेत, पप्पा धरून 3 जण आहेत. ज्ञानेश, तर 3 जण भाऊ आहेत. तर आणि आधी सगळेजण एकत्र राहायचे, ते ह्या घरामध्ये राहायचे वगैरे. नंतर मग जशी आजी, म्हणजे पप्पांची आई ऑफ झाल्यानंतर, आमची आजी ऑफ झाल्यानंतर मग सगळेजणी वेगवेगळे राहायला सुरुवात केली. आणि बाकी तुम्ही बघू शकतात की हा जो रोड, इथून आतमध्ये रोड केला की सगळे पप्पांचे चुलत भाऊ वगैरे, काकांचे भाऊ सगळे आतमध्ये राहतात, सगळे चुलते वगैरे आतमध्ये राहतात. पूर्ण असं पूर्णपणे गोल गोल घरं आहेत आणि मध्ये पूर्ण मोठा असा म्हणजे असं ग्राउंड आहे, असं आहे. छान घर, पण आम्ही जात नाही तिथे आता. तर हे पप्पांचं घर आहे जुनं, जे की ज्या घरामध्ये पप्पा जन्माला आले. पप्पांचं पूर्ण बालपण या घरामध्ये गेलेलं आहे.
हां नाही ना, तिथं नाही जायचं. तर हे पप्पांचं घर आहे, पप्पांनी बांधलेलं घर आहे. तर आणि जो मधला काका आहे, हो. तर हे पप्पांचं घर आहे. आणि तो जो घर आहे जो येल्लो कलरचा, तिथे लहान काका राहतो, 3 नंबरचा काका राहतो. आणि जो 2 नंबरचा जो काका आहे तर तो इथे राहतो. हे बघा, त्याचं जे घर आहे ना ते हे घर आहे आणि इथे घर बांधलेलं आहे. तर ना याच्यावर पण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे खरं म्हणजे. इथे ना इथपर्यंत तुम्ही बघू शकतात, आईला पूर्ण इथपर्यंत कोड घ्यायचा होता वगैरे, पण यावरून सुद्धा खूप म्हणजे असं थोडं हे झाले, तुतुमेमे झाले. तर पप्पांना खूप कमी जागा दिलेली आहे या सगळ्या गोष्टीत. आणि त्यामुळे मग तिथे खूप आतमध्ये खूप कमी जागा गेलेली आहे असं. त्याच्यामुळे ठीक आहे, ओके. पण आई बोलते की पुढे मागे बघू. आई इथपर्यंत असं हा जो पोट आहे हा पूर्ण इथपर्यंत घेईल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा जो 2 नंबरचा काका आहे त्याचं घर आहे, हे पप्पांचं घर आहे. पप्पा मोठे आहे सर्वात मध्ये. आणि जो लहान काका राहतो ना त्याचं घर ते म्हणजे तिथेच राहतो तो, असं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना खूप म्हणजे तिथे ना जोपर्यंत म्हणजे माझी आजी होती ना, ज्ञानेश, जोपर्यंत माझी आजी होती तोपर्यंत आम्ही इथे येत होतो. आणि ना खूप आम्ही एकत्र मिळून मिसळून ह्यात राहिलो आहे, खेळलो आहे वगैरे. खूप साऱ्या आठवणीसुद्धा या घरामध्ये आहे. जेव्हा आम्ही रंगपंचमी खेळत होतो ना तेव्हा आमची आजीसुद्धा आमच्या जोडला खेळायची, म्हणजे पप्पांची आई. खूप साऱ्या अशा आठवणी आहेत, पण आता आम्ही त्या घरात नाही जात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा घराचा मेन गेट आहे जिथून आपण एंट्री करतो. तर जेव्हा आम्हाला यायचं असेल तेव्हा आम्ही या छोट्या गेटने येतो. तर हा गेट आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही इथे बघू शकता, इथे व्यवस्थित हे पान आहेत. इथे काही पान असे मिसिंग झालेले आहेत. हे बघा इकडे ह्या साईडला. तर का मिसिंग आहेत हे मी तुम्हाला सांगेल. त्याच्या पाठीमागे एक वेगळं कारण आहे, सांगेल तुम्हाला. तर हा घराचा मेन गेट आहे जिथं आपण एंट्री करतो. त्यानंतर आता हा पूर्ण म्हणजे घराची ही फ्रंट साईड आहे, म्हणजे ही घराची पुढची बाजू आहे. तर ही सुद्धा छोटीशी गल्ली आहे. इथे झाडं वगैरे आहेत, लावलेली छोटी झाडं वगैरे आहेत. तर आणि हा पूर्ण असा घराच्या भोवताली पूर्ण असा हा गोल असा हा कंपाऊंड आहे. तर हा घराचा म्हणजे पहिला पुढचा भाग आहे. आणि आता कसं माहिती आहे का, शक्यतो घर बंद असतं. तर 15 दिवसातून पप्पा एकदा येतात इथे. तर 15 म्हणजे 7-8 दिवस राहतात, म्हणजे 1 आठवडा राहतात आणि मग जातात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे कसं आहे ना, इथे झाडं लावून म्हणजे झाडं लावली जातात पण मग ती लगेच मरतात, कारण इथे कोणीतरी पाणी टाकायला हवं, पण पाणी टाकायला पाहिजे इथं कोणीतरी, पण नसतं त्यानुसार. तर तुम्ही इथे बघू शकतात की ही तुळशी वृंदावन आहे. तर पप्पा जेव्हाही येतात ना तेव्हा पप्पा इथे तुळस लावतात इथे. पण मग पप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुळस छान मस्त व्यवस्थित राहते. आणि त्यानंतर मग तुळशीला पाणी टाकायला पाणी नाही, मग ती तुळस मरून जाते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे जास्वंदीचं झाड आहे आणि हे लाल गुच्छाचं झाड आहे. तर आता आम्ही आलो आहोत तर 2-3 दिवस तर झालेले आहेत, तरीसुद्धा आम्ही ते पाणी वगैरे टाकतो. तर मग आता ठीक आहे, कारण तर पाणी टाकायला कोणी नाही ना, त्यामुळे झाडं मरतात. काही झाडं जगतात, काही झाडं मरतात. तुम्ही इथे बघू शकतात हा सगळा जो पट्टा आहे ना, तर इथेसुद्धा झाडं लावायची आहेत. तर त्यासाठी इथे पूर्ण मातीची भर टाकलेली आहे. तर तुम्ही बघितलं असं तिथे एक मातीचा ढिगारा होता. तर आम्ही पूर्णपणे म्हणजे ती जी माती आहे तर अर्धी माती इथे आणि अर्धी तिकडे त्या साईडला पाठीमागच्या साईडला टाकलेली आहे. तर असा हा जो घराचा जो पुढचा भाग आहे
तर हा पुढचा भाग आहे पूर्ण. एवढी मोठी स्पेस आहे, तिथे आपण गाडी वगैरे ठेवू शकतो. तर असं हे घर आहे, म्हणजे घराचा पुढचा भाग आहे. आणि ज्ञानेश आल्यानंतर एवढ्या उड्या मारत होता ना की बस. तर तुम्ही बघू शकतात. आणि अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही ते बघू शकतात, हे जे झाड आहे तर हे पेरूचं झाड आहे. आणि पप्पाने पेरूचं झाड ना पाडलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. मी तुम्हाला मगाशी ते 3 बाण दाखवले, ते 3 बाणे ना तोडून माणसं आतमध्ये येतात. आणि हा जो पेरू तुम्ही बघू शकता, हे पेरू ना अक्षरशः म्हणजे हे झालेत, पूर्ण सुकलेत. ते झाडसुद्धा पप्पांनी पाडून टाकलेलं आहे. कारण पप्पांना खूप राग आला होता, मग रागाने पप्पांनी तो झाड पाडून टाकलं. त्याच्या पाठीमागचं सुद्धा एक कारण आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप साऱ्या वरती कोटवरती हे काचा आहेत. पण इथे ना वरती तुम्ही बघू ह्या साईडला, इथे लिटरलीला माणसं काय करतात, ते काचा काढून टाकतात, तिथून आतमध्ये येतात. आणि इकडे या साईडला जो पेरू होता, तर खूप मोठे मोठे पेरू यायचे. लिटरली इथं पेरू खाण्यासाठी गावातले माणसं आतमध्ये येतात. आणि हे पेरू हे पेरू पपई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्या पप्पांना असा राग यायचा ना, म्हणून पप्पांनी रागाच्या भरात हा पेरूचा झाड हे केलं आहे, म्हणजे हे तोडून टाकला. आणि अजून एक म्हणजे घरामध्ये, आणि ही जी एवढी मोठी स्पेस आहे ना, तर गावातली लोकल लिटरली इथे झोपायला येतात. आणि त्यांचं येण्याचं हे कुठे माहीत आहे का, आतमधून ते कसे काय येतात माहिती आहे तुम्हाला. हे जे 2 बाण ते लोकांनीच तोडलेत, या गावातले जे माणसं आहेत त्या माणसानेच तोडलेत. कोण माणसं ते माहिती नाही. हे बघा, इथे 2 बाण होते, 3 बाण होते. हे 3 इथून ते माणसं आतमध्ये येतात, इथे छान मस्त रात्रभर झोपतात, सकाळ झाली की निघून जातात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता घर बंद असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तर ठीक आहे. आणि तुम्ही तो घर बघू शकतात. तो घर तिथे ना, त्या घरामध्ये आमचं पूर्ण बालपण गेलेलं आहे. त्या घरामध्ये सगळेजण एकत्र राहायचे. तर आता आपण आतमध्ये जातो आहे. आणि इथे सकाळ झाली की आम्ही इथे छान मस्त चहा वगैरे प्यायला बसतो. आता आपण आतमध्ये जाऊया. तर तुम्ही बघू शकतात, हा पूर्ण असा हॉल आहे. तर इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. थोडी लाईट झुकझुक करते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे बेड आहे, इथे हा सोफा आहे. इथे मी तिकडे कोपऱ्यामध्ये मी बॅग्स ठेवलेली आहे. बाकी इथे 2 खुर्च्या आहेत. तर असा हा हॉल आहे, तुम्ही बघू शकतात. तर इथे हा मेन डोअर आहे, जिथून आम्ही आतमध्ये एंट्री करतो घरात. बाकी इथे TV वगैरे आहे. इकडे या साईडला किचन आहे. आणि इकडे या साईडला 2 बेडरूम आहेत. तर असा हा मोठा हॉल आहे. तर आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते. हे बेडरूम आहे. हे बघा, हा बेडरूम आहे. हे पप्पांनी इथं कपडे अडकवलेत. आणि मी, आई आणि ज्ञाश आम्ही दोघंही या बेडवरती झोपतो वगैरे. हां. तर आणि इकडे सगळं थोडंफार सामान आहे वगैरे. तर आणि इथे लाईटीचं बोर्ड वगैरे आहे, आपण चार्जिंग वगैरे लागू शकतो. आणि इकडे कोपऱ्यामध्ये खुर्च्या आहेत वगैरे. आता ह्याच बेडरूममध्ये अजून एक बेडरूम आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा एक बेडरूम आहे. हे बघा. तर हा सुद्धा सोफा बेड आहे. ओढलं की बेड होतं, ढकललं की सोफा होतो. तर हा ड्रेसिंग टेबल, खुर्च्या आहेत. इथे आरसा आहे. इथे सुद्धा म्हणजे बोर्ड आहे, म्हणजे चार्जिंगसाठी वगैरे. आणि हा वॉर्डरोब आहे वगैरे. ही खिडकी आहे. तर असं हे बेडरूम आहे. तर असे हे 2 बेडरूम आहेत. हे बघा, असे हे 2 बेडरूम आहेत वगैरे. म्हणजे कोणी पाहुणे वगैरे ते इथे झोपू शकतात, अर्धे इथे सुद्धा झोपू शकतात. आणि अर्धे हॉलमध्ये. हॉल तर खूपच मोठा आहे. तर ते आपण आता हे बंद करून घेऊया. आणि इथे सुद्धा कपडे अडकवलेले आहेत. तर आता हे झालं, हे 2 बेडरूम झाले.
आणि हा एक बेडरूम झाला. असे हे 2 बेडरूम आहेत. आपण कडी लावून घेऊया. आणि आता मी तुम्हाला किचन दाखवते. आता याच इथूनच 2 बेडरूम आहेत. आता मी तुम्हाला किचन दाखवते. तर हा असा किचन आहे. तर इथे अशी ही म्हणजे इथे ही भांड्यांची मांडण आहे. आणि मी तुम्हाला सांगेल ही जी मांडण आहे ना, आई पप्पांचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा फर्स्ट टाईम पहिल्यांदा आईने ही भांड्यांची मांडण घेतली होती. तर म्हणजे विचार करा, आज आई पप्पांच्या लग्नाला किती वर्ष झाले आज. आणि ही सगळी आईची सगळी जुनी भांडी आहेत. मी तुम्हाला एक दाखवते. ही जी लंगडी आहे ना, ही जी लंगडी आहे ना, तर ही लंगडी पातेली बोलतात हिला. तर आईच्या आईने म्हणजे माझ्या आजीने आईला दिली होती ही. तर ती अजूनपर्यंत आईने ठेवलेली आहे. आणि यातली ना खूप सारी भांडी आईने आईचं लग्न झाल्यानंतर घेतली होती. ते तशी आहेत. ही वॉशिंग मशीन आहे. हा मोठा स्टूल आहे. इथे पाईप वगैरे आहेत. आणि इथे ओटापुसाठी काय कपडे वगैरे आणि काय पेपर वगैरे आहेत जे की लागतात वगैरे. इथे डस्टबिन आहे. त्यानंतर इथे हा फ्रीज आहे. ही टाकी आहे. टाकीमध्ये काय काय धान्य वगैरे आहेत, तांदूळ वगैरे. तर इथे बेसिन आहे. त्यानंतर इथे वरती ॲक्वागार्ड आहे. इथे 2 माठ आहे. हे पिण्याचं पाणी आहे. आणि हे इथे हा जाळा आहे भांडे घासायचा. बाकी हा असा ओटा आहे. इथे सगळं सामान आहे जे की डेली यूजसाठी लागतं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. हे जे डबे आहेत ना हे इथे खाली होते वगैरे, तर मी ते वरती काढले वापरायला. तर हा अशा पद्धतीचा किचन आहे. पुढे तुम्ही बघू शकतात. आणि हा जो खालचा भाग आहे ना, इथे आईला ना इथे पूर्ण असं ट्रॉल्या वगैरे बसून घ्यायच्या आहेत. पण आता नाही, नंतर जेव्हा इथं राहायला येईल ना तेव्हा हे सगळं काम करणार आहे. तर हा जो किचन आहे, हा किचनसुद्धा खूप म्हणजे व्यवस्थित प्रशस्त मोठा आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. तर आता हा झाला किचन. आता ह्या घराची तुम्हाला पाठीमागची साईड दाखवते. तर ही जी सीडी गेलेली आहे तर वरती माळा आहे, जे की त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं, माळा पूर्णपणे साफ वगैरे करून. आणि ज्ञानेश काय करतं माहिती आहे का, सीडीवरून ना एवढे वेळा चढ उतर करतो ना वरती वगैरे, मी त्याला ओरडते वगैरे. आणि ही जी दोरी बांधलेली आहे, तर इथे टॉवेल वगैरे सुकत टाकण्यासाठी. पण आता इथे पाय पुसणे सुकत टाकलेत. तर बघूया आई काय करते. तर हा वॉशरूम आहे. या साईडला टॉयलेट आहे. टॉयलेट, वॉशरूम, इथे बेसिन आहे. आणि आतमध्ये सगळे ब्रश वगैरे आहेत. आता इथून तुम्ही घराची बॅक साईड बघू शकतात. म्हणजे हा घराच्या पाठीमागचा भाग आहे. आणि सांगू का, आम्ही जिथून आलो आहे ना, आम्ही इथेच भांडी घासायचे, कपडे पण इथेच धुते. आणि जो काही पाणी येतो पूर्णपणे तिकडे लोटून देते, कारण माती पाणी शोषून घेतं. आणि सकाळ झाली ना, सकाळी जेव्हा मी उठते ना 6 वाजता 6:30ला उठल्यावर मी आधी इथे येऊन बसते. कारण ना इथे पाठीमागचा हा जो पाठीमागचा भाग आहे घराच्या, एवढी थंड हवा आहे ना इथे, खूप थंड हवा आहे. एवढं छान एवढं वाटतं ना. आणि हा पाठीमागचा आवार बोलतात याला. तर तुम्ही इथे बघू शकता, हा पूर्ण असा कोबा आहे. आणि इथे पूर्ण माती वगैरे आहे. तर आणि इथे सकाळी आम्ही इथे चुलीवरतीच म्हणजे हे करतो, पाणी वगैरे चुलीवरती तापवतो. तर आणि ना मी असं ठरवलं की चुलीवरती एक दिवशी जेवण बनवायचं. तर बघू कसा वेळ भेटेल तेव्हा. तर आईचं चूल पेटवते. आई कसं वाटतं आई चूल पेटवताना? मस्त वाटते. हां मस्त वाटतं. पाणी आंघोळीला पण छान. हां मस्त. मी ज्ञानेश पाणी मिळते. हां ना मी गिजर आहे आतमध्ये, पण चूल पप्पा पण चुलच पेटवतात. हां नाही, पप्पा आले ना का पप्पा चुलच पेटवतात. इथे फाट्या आणून ठेवले. हां इथे फाटा आहेत. इथे पूर्णपणे फाटा आहेत. इथे थोड्या फाट्या घेऊन इथे हे करायच्या. आणि मी आई आणि आम्ही तिघंही सकाळ संध्याकाळ आंघोळ करतो आणि चुलीवरती पाणी तापवतो. जाम भारी वाटतंय. नाही हे ते ठेव तिथे.
आणि ज्ञानेश ना हे नेहमी करतो. आई कसं वाटतं? बरं वाटतं नाही? छान मस्त वाटते गावाकडचं. हां एकदम सही वाटतंय. शांत वातावरण. हां हां. तर या इथे फाट्या आहेत. तर मी तुम्हाला आधी इकडचा भाग दाखवते. तर हां, जसं की मी तुम्हाला बोलली होती ना, तिथं पेरूचं झाड पप्पाने हे जे पेरूचं झाड आहे ते मध्ये आहे, ते पप्पाने रागाने पूर्णपणे हे तोडून टाकलं आहे. कारण ना लिटरली लोक इथे आतमध्ये येतात तर पेरू वगैरे खायला. तर हे इथे हे झाड तोडलेलं आहे. इथे पपईचं झाड आहे. हे जास्वंदीचं झाड आहे. हे सुद्धा जास्वंदीचं झाड आहे आणि मोडून टाकलं म्हणजे अर्धाचा खूट केलं आहे. तर त्याला पावसाळ्यामध्ये पुन्हा खालून नवीन फांद्या येतील. तर ज्ञानेश्वर साईडला त्यानंतर मग हे सुद्धा पेरूचं झाड आहे. हे मोठंच्या मोठं पेरूचंच झाड आहे. त्यानंतर इथे छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. आपलं जे लाल गुच्छ त्याची झाडं लावलेली आहेत. आणि हे ना हा पण ना हा एक सफेद गुच्छ आहे. तुम्ही बघू शकतात याला फुलं आलेली आहेत. हा सफेद गुच्छ आहे. आणि बाकी ते पप्पांनी आंबे लावलेत आहेत. इथे एक आंबा आहे, तिथे एक आंबा आहे. बाकी इथे हे गुलाबाचं झाड आहे जे माझ्याकडे आहे ना. गुलाबाचं झाड आहे ना आई? कसलं गुलाबाचं झाड आहे ना आई? लाल गुलाब आहे. हां लाल गुलाब. माझ्याकडे जो गावठी गुलाब आहे ना तो हा गावठी गुलाब आहे. हे पेरूचं झाड आहे. आई हे झाड मोठं कुठलं आहे? हे कुठला हा गुच्छाचा नाही हाय मोठं झाड आहे. पेरू आहे तो मोठा. मोठा पेरू आहे ना. हा पण मोठा पेरू आहे. त्याला तोडला ना अर्धा. हां हा एक मोठा पेरू आहे आणि जो पप्पाने तोडला तो आहे. असे 2 पेरूची झाडं होती आणि एवढा मोठे मोठे पेरू होता. घर बंद असते त्यामुळे लोक लिटरली नाही पेरू घेऊन जातात नाही. पेरू पपया सगळं. आणि ते पुढचे ते जो मेन आणि जो मेन गेट आहे ना त्या मेन गेटच्या अक्षरशः त्यांनी जे बाण आहेत ना ते तोडून आतमध्ये लोक येतात. मला पप्पांचं खूप हसायला येतात. लिटरली पप्पांनी तो झाडच तोडून टाकला रागाने. म्हणजे कोणी येणारच नाही पेरू खायला नाही. हां तेच. तर हे सुद्धा पेरूचंच झाड नाही. हा पण पेरूचंच झाड आहे. बाकी इथे आपले जी टॉयलेटची जी टाकी असते ती टाकी आहे. बाकी इथं हा पूर्ण एरिया मोकळा आहे जे की हां आणि इकडे कसं ना इथे पप्पा पावसाळ्यामध्ये पूर्ण झाडं वगैरे लावतात. आणि हा आंबा आहे आणि पप्पा ज्या शेकटाच्या शेंगा असतात ना ते हे झाड आहे. हे झाड आहे. तुम्ही वरती बघू शकतात. वरती पूर्णला शेंगा वगैरे आलेल्या आहेत. त्या साईडला सुद्धा शेंगा आलेल्या आहेत वगैरे. शेकटाचं हे आहे. हे आंब्याचं झाड आहे. तर पप्पाने इथे ना पेरू हा पण पेरूचं झाड आहे. पेरू आंबा पपई ही तिन्ही झाडं लावलेली आहेत. तर हे बघा हे शेकटाचं शेंगांचं हे झाड आहे. शेवगाच्या शेंगा असं त्याचं याला शेंगासुद्धा आलेल्या आहेत असं. हां आणि जी माती होती ना ती अर्धी आम्ही इथे टाकले अर्धे तिकडे टाकलेली आहे. जी मातीची कारण इथे ना असे छोटे छोटे खड्डे होते तर ते आम्ही खड्डे मातीने पूर्ण लेवल केलेली आहे झाडं लावण्यासाठी. कारण आईला इकडे ह्या झाडीतला झाडं लावायचे. आई पुन्हा जूनमध्ये येणार आहे झाडं लावायला. तर हे बघा इथे आम्ही अशा पद्धतीने पूर्ण भर टाकले. इथे या फाट्या आहेत. आणि इकडे मी तुम्हाला दाखवते हा गुलाब आहे. हा पेरू आहे. हां हे पेरूचं झाड आहे. तिकडे पप्पा नेहमी येताना ना कढीपत्ता आणतात. तर हे बघा इथं कढीपत्ता आहे. इथं खूप सारी कढीपत्त्याची झाड आहेत. बघा कढीपत्ता आहे. हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता आहे. तर इथे ना आंब्याची झाड आहे. बघा हा आंब्याचं झाड आहे. इथे एक मोठं झाड हा सुद्धा आंब्याचं झाड आहे. इथे आंब्याचं झाड लावलं आहे. इथे आंब्याचं झाड लावलं आहे. इथे आंब्याचं झाड लावलं आहे. हे पेरूचं झाड आहे. आणि हे बघा इथे कढीपत्त्याचं मोठं झाड आहे. हे बघा कढीपत्त्याचं मोठं झाड आहे. आणि इथे तुम्हाला सांगेल की आंब्याची मोठी दोन झाडं आणि बाकी सगळी छोटी छोटी झाडं आहेत. आणि पपईचं झाड आहे. हे दिसतं हे पपईचं झाड आहे वरती. आणि पप्पा नेहमी येताना पपई आणतात ना तर या झाडावरून पप्पा पपई आणतात वगैरे. तर मग आम्ही दुपारी एक पपई कापून खाल्ल्याच्या गोड होता. आणि त्याच्या साईडला हा जो दुसरा आहे तर हा आंब्याचं झाड आहे. आणि हा सुद्धा आंब्याचा झाड आहे. सगळी झाडं एकत्र आली त्यामुळे समजून येत नाही
इथे सुद्धा पप्पांनी अगदी इथं आंब्याचं झाड आहे, इथं अगदी कढीपत्त्याची छोटी छोटी झाडं लावलेत. हा सुद्धा कढीपत्त्याचा मोठं झाड आहे. तशी ही झाडं लावलेली आहेत पप्पांनी. इथं आंबा आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि इथे सगळं चूल पेटवण्यासाठी सगळं म्हणजे नारळाच्या करवंट्या वगैरे बॉटल म्हणजे बाटल्या वगैरे चूल पेटवण्यासाठी. तर हे अशा पद्धतीचं जागा विकून खाल्ली पप्पांची. तर हे अशा पद्धतीचं हे असं घर आहे. म्हणजे हा घराच्या पाठीमागचा भाग आहे आणि छान वाटतं ना, म्हणजे एकदम पूर्णपणे हा पाठीमागचा एरिया वगैरे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल. हे जे घर आहे ना, हे घर आहे. हे घर झालं हे माझा जो छोटा काका आहे ना, त्या छोट्या काकाचं घर आहे. म्हणजे जो मधला आहे ना काही 2 नंबर ना, 2 नंबर काकाचं घर आहे. आणि हे जे घर आहे ही सुद्धा जागा पप्पांचीच होती म्हणजे. तर काकाने काय केलं, इथे घर बांधलं आणि सांगितलं की मला माझ्या मुलासाठी नाही म्हणजे मुलासाठी घर मुलासाठी घर बांधायचं असं सांगितलं. आणि घर बांधलं आणि घर बांधून दुसराच कोणाला तरी विकलं, अशी फसवणूक केली त्याने. आता तो नाही आहे, तो कोरोनामध्ये ऑफ झाला. तर त्याचं हे घर जो 2 नंबर जो काका आहे ना, तो ऑफ झाला आहे, कोरोनामध्ये ऑफ झाला आहे. त्याचं हे घर आहे, ह्या साईडला घर आहे. नाहीतर इथून हे जे पाठीमागची पूर्ण तो घर सोडून म्हणजे तो घर हा घर आणि या घराच्या पुढची जागा आहे ना, ती पूर्ण पप्पांची जागा आहे. विकून खाल्ली त्याने. हां, लिटरली विकून खाली. तर पप्पाने काय सह्या पण नाही, पप्पांना माहीतच नाही ना. तर ते काय झालं माहिती आहे का, पप्पाने काय विचार केला, जाऊ दे आपला म्हणजे आपला भाऊ आहे, भावाच्या मुलालाच हे पाहिजे, भावाचा मुलगा आपला मुलगा असं समजू. पप्पा बोलले की ठीक आहे, तुला बांधायचं असेल तर बांध. दुसऱ्याला विकलं ते. हां, असं पप्पांना वाटलं. लिटरली फसवणूक करून त्याने हे घर बांधलं आणि विकून टाकलं. ते खूप वाईट वाटतं, पण ठीक आहे, आता काय करणार ना. आणि तुम्ही ही पडवी बघू शकतात. तर हां, ॲक्च्युली सांगू का, ही जी जागा नाही, ही सुद्धा पप्पांची जागा आहे. पण ह्या जो 2 नंबरचा काका आहे, 2 नंबरच्या काकाने काय केलं माहिती आहे का, ही पडवीसाठी सुद्धा अक्षरशः एवढी म्हणजे पप्पांची अर्धी जागा घेऊन टाकली असं आहे, माहिती नाही. तर हा असा चौकोनी हे पूर्ण मोठी प्रशस्त जागा असती. आणि अजून एक गोष्ट सांगते, हा जो घर दिसतो तुम्हाला, तर ना हा असा हे कोट आलेला आहे ना, तर हा कोट पूर्णपणे असं पूर्ण सरळ आला असता. तर हा जो घर आहे ना इथे, तर इथे ना आदिवासी राहतात वगैरे, तर त्यांना ट्रॅक्टर जाण्यासाठी त्यांना जागा हवी होती. तर तो आमचा ट्रॅक्टर जाणार कुठून वगैरे. तर आई बोलली अरे ही आमची जागा आहे, आमच्या तुम्हाला कशी देणार नाही, आमचा ट्रॅक्टर आहे वगैरे, मग आमचा ट्रॅक्टर जाणार कुठून वगैरे असं करून त्याने लिटरली असं करता शेवटी त्यांनी अर्धी जागा घेऊन टाकली. आणि लिटरली आई पप्पांना इथून असा कोट बांधावा लागला. गावाकडची लोकं अशी असतात, विचित्र भयंकर असतात माहिती आहे. आपण बोलतो गावाकडची लोकं साधीसुधी, अजिबात नाही. तर ठीक आहे, म्हणजे आहे त्यामध्ये समाधान राहायचं नाही. हां, तेच. तर हे असं छान मस्त घर आहे. आता त्यासाठीच मग. आणि कसं माहिती आहे का, इथे ना सगळेजण आहे ना, म्हणजे आई पप्पा नसतात ना, तर पपया चोरून घेऊन जातात, तिथले पेरू खाऊन घेऊन म्हणजे खाण्यासाठी घेतात. इथे घराचा जो पुढचा भाग आहे तिथे जागा आहे झोपण्यासाठी येतात आतमध्ये. एवढी विचित्र माणसं आहेत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तिथली पपई खायची ना, तर तुम्ही इथे बघू शकता. इथे हा जो बोट आहे ना, हे बघा, हे दिसतो इथे. तर लिटरली इथल्या काचा तोडून आतमध्ये आलेली आहे. ते बघा, तुम्हाला दिसत असतील. हां, एवढी विचित्र माणसं आहेत. हां. नाही, पण गावाकडची लोकं अशीच आहे, मागून नाही, म्हणजे भयंकर. हां, त्याच्यामुळे कसं म्हणून आईबापाने एक निर्णय घेतला की आता आपण इथे येऊन राहायचं, म्हणजे कसं टेन्शन नाही असं आहे. हे बघा, चांगला मस्त व्हिडिओ गेला. हां ना. तर हे ना असं हे जे धूर आहे ना, धुराचा जो वास येतो ना, तर पूर्ण हां असं पूर्ण सर्दी बाहेर. हां, हे माहिती आहे का, मी ना जेव्हा आजीकडे जायचे ना, मामाच्या गावाला जायचे ना जेव्हा, तेव्हासुद्धा ना अशी सकाळी संध्याकाळी ना आजी ना आंघोळीसाठी पाणी तापवायची ना, अशी धूर करायची ना, म्हणजे वास एवढा मस्त येतो ना धुराचा, एकदम सही येतं, छान वाटतं.
काय ज्ञानेश मजा आहे का मग? हिरो इकडं बघ. ही मजा मजा. आणि ज्ञानेश काय करतो माहिती आहे का? आता ही जी माती आहे ना, मातीमध्ये खेळत बसतो नाही. हो.